हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण स्पेशल मेनू बनवणार आहोत कारण की श्रावण संपत आला आहे. तर चला आपण बघूया मी काय बनवते. तर मी ते टोप तापत ठेवला आहे गॅसवर दोन्ही साईडला. 2 स्पून तेल टाकूया. दोघांमध्ये पण तेल तापून देऊया. आता आपण तेल तापलं त्यामध्ये टाकणार आहोत लसूण. हे मी वाटप करून घेतले. त्यामध्ये खोबरं, ओलं खोबरं, लाल मसाला, थोडीशी कोथिंबीर आणि धणे पावडर सगळं मिक्स करून ते वाटप करून घेतले. आता आपण त्याच्यामध्ये 4-5 छोटेसे कोकम टाकणार आहे आणि एक उकळ आणून द्यायची आहे पूर्ण. दुसऱ्या भांड्यामध्ये आपण तेल तापले, कढीपत्ता टाकणार आहे, कांदा, चवीपुरतं मीठ. तर मस्त उकळ आली आहे. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पापलेट आणि कोळंबी आणि 10 मिनटं थांबायचे. आता कांदा ट्रान्सपरंट झाला आहे. त्यामध्ये आता आपण टाकूया टोमॅटो. आता आपण यामध्ये मसाले टाकणार आहे. थोडी हळद, घरचा मालवणी मसाला, धने पावडर आणि थोडासा गरम मसाला. थोडेच मसाले टाकलेत कारण की आपण कोळंबीमध्ये मसाले आणि आले लसणाची पेस्ट वगैरे लावून ठेवलेली आहे आधीच. कारण की मॅरिनेशन व्हायला थोडासा टाईम लागतो, त्यामुळे मी आधीच करून ठेवले. आता आपण त्यामध्ये कोळंबी टाकूया. आता कोळंबीला थोडा वेळ वरती पाणी ठेवायचे आणि थोडी वाफवून द्यायची 10 मिनटं. आपल्या मच्छीचं कोकणी स्टाईलमध्ये सार झालेलं आहे. त्यामध्ये आपण आता थोडून वरतून कोथिंबीर टाकूया आणि झाकण लावून ठेवूया. कसं वाटलं मला नक्की सांगा. आता आपण मच्छी फ्राय करणार आहोत. मच्छी बोंबील आहे आणि पापलेट आहे. त्यासाठी आपण हे तांदळाचं पीठ घेतलं आहे. थोडंसं जाडसरच हवं आहे मच्छीसाठी. त्यासाठी त्यामध्ये आता आपण लाल मसाला, थोडी हळद आणि थोडे धने पावडर, चवीपुरतं मीठ टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं. तर आपण त्यामध्ये मच्छी कालवून घेऊ. तेल तापत ठेवले. आपण त्यामध्ये मच्छी फ्राय करायला. कोणाला हा किरकिर किरकिर आवाज आवडतो, मला करायला आवडतं, खायला आवडत नाही. तो आता एक साईड झाली. आपण आता दुसरी साईड परतून घेऊया. बोंबील थोड्या वेळाने परतवायची कारण की त्या जरी एका साईडने नाही चांगली भाजली ना तर ते मग तुटू शकतात. बोंबील असे उचलले गेले पाहिजे. कोळंबीची पण चटणी झालेली आहे. त्यामध्ये आपण आता वरतून कोथिंबीर टाकूया.